नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे जिजाऊ ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय पाथरी परभणीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोविड-19 या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून 12वी अर्थशास्त्र या विषयातील वेगवेगळ्या पाठ्यघटकांचा अभ्यास करत आहोत. आपण मागच्या तासाला 9वा जो पाठ आहे, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया, म्हणजेच भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या पाठाला सुरुवात केल्याच्या नंतर प्रामुख्यानं देशामध्ये कर्ज देणे आणि ठेवी स्वीकारणे अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या समूहाला नाणे बाजार म्हटलं जातं. आणि या नाणे बाजाराची संरचना जर आपण बघितली तर प्रामुख्यानं नाणे बाजारामध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र असे दोन भाग नाणे बाजाराचे आहेत. संघटित क्षेत्रामध्ये त्यामध्ये मध्यवर्ती बँक म्हणजेच RBI आहे, त्यानंतर व्यापारी बँका आहेत, त्यानंतर सहकारी बँका आहेत, खाजगी वित्तीय संस्था आहेत. अशा घटकांचा समावेश संघटित क्षेत्रामध्ये होतो. तर नाणे बाजाराचा दुसरा भाग आहे तो म्हणजे असंघटित क्षेत्र, आणि या असंघटित क्षेत्राला आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर बघा, या असंघटित क्षेत्रामध्ये नेमका कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो, त्या घटकांची आपण सखोल अशी माहिती आज या ठिकाणी पाहूयात. तर बघा, असंघटित क्षेत्र म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये ज्या घटकांचा समावेश होतो ते घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर असंघटित क्षेत्र म्हणजे कर्ज देणे आणि कर्ज देणे किंवा ठेवी स्वीकारणे, किंवा ज्याला आपण वित्त म्हणतो, ज्याला फायनान्स म्हणतो, फायनान्सचे व्यवहार करणारे असे घटक की ज्यांना जे सरकारी मालकीचे नसतात, जे खाजगी लोकांच्या मालकीचे असतात, आणि म्हणून त्यांना असंघटित क्षेत्र या नावानं संबोधलं जातं. मग या असंघटित क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या छोट्या छोट्या फायनान्स कंपन्या ज्या आहेत, ज्याला की स्थानिक बँकर्स म्हणतात, त्यांचा समावेश होतो. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये जे खाजगी सावकार असतात त्यांचाही समावेश असंघटित क्षेत्रामध्ये होतो. त्याचबरोबर भारताच्या दक्षिण भागाचा जर आपण विचार केला, प्रामुख्यानं केरळ आणि तामिळनाडूचा, तर केरळ आणि तामिळनाडूमध्ये जे चिट फंड आहेत त्या चिट फंड्सचा सुद्धा समावेश या असंघटित क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं होतो. त्याचबरोबर व्यापारी हुंडे जे आहेत त्या व्यापारी हुंड्यांचाही समावेश या असंघटित क्षेत्रांमध्ये होतो. तर अशा ह्या घटकांची आपण आज सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण काल पहिला जो घटक आहे स्थानिक बँकर्स, त्याची आपण काल थोडक्यामध्ये माहिती पाहिलेली होती. आज आपण असंघटित क्षेत्रातला दुसरा जो घटक आहे, ज्याला सावकार या नावानं संबोधलं जातं, त्याची माहिती आपण पाहू. त्यानंतर अनियंत्रित बिगर बँक हा एक घटक आहे. त्या अनियंत्रित बिगर बँकमध्ये समाविष्ट होणारे इतर जे घटक आहेत त्यांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा, सुरुवात करूया आपण असंघटित क्षेत्रातला दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सावकार नावाचा. तर प्रामुख्यानं सावकार हा ग्रामीण भागामध्ये गरीब शेतकऱ्यांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांची तातडीची कर्जाची गरज भागवणारा एक प्रमुख घटक म्हणून सावकार या घटकाला ओळखलं जातं. आणि ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची तातडीची गरज ओळखून हा सावकार ग्रामीण भागामध्ये उच्च दराने त्या ठिकाणी कर्ज अल्पभूधारक शेतकऱ्यांना देतो आणि या कर्जावर अतिशय उच्च दराचं व्याज त्या ठिकाणी आकारतो. आणि सावकारांनी दिलेली जी कर्जे आहेत ती बहुतेक अनुत्पादक हेतूसाठी दिलेली असतात. आता अनुत्पादक हेतू कोणता, तर त्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांनी साधारणतः मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतलेलं असेल, किंवा एखाद्या दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेतला असेल तर त्याची परतफेड करण्यासाठी या सावकारांकडून कर्ज त्या ठिकाणी घ्यावं लागतं. आणि शेतमजूर असतील, सीमांत आणि अल्पभूधारक शेतकरी असतील, ग्रामीण भागातील छोटे कारागीर असतील, छोटे व्यापारी असतील, या सर्व घटकांना आपल्या वित्ताच्या गरजा भागवण्यासाठी या सावकारांकडून कर्ज घ्यावं लागतं. आणि
या सावकाराच्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळं या लोकांना शोषण त्या ठिकाणी सहन करावं लागतं आणि म्हणून सद्यस्थितीमध्ये सावकारांच्या शोषण करण्याच्या प्रवृत्तीमुळं रिझर्व्ह बँकेने सावकारांच्या क्रियाकल्पांवर निर्बंध घातलेले आहेत. तरीसुद्धा कितीही निर्बंध घातले तरी हा जो घटक आहे सावकार नावाचा तो ग्रामीण भागातील काही कमी त्या ठिकाणी होत नाही. म्हणून या सावकारी घटकाच्या माध्यमातून सुद्धा ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठा केला जातो. म्हणून तो सुद्धा नाणे बाजारातला एक महत्त्वाचा असंघटित क्षेत्रातला घटक आहे. त्यानंतर असंघटित क्षेत्रामधला पुढचा घटक आहे तो म्हणजे अनियंत्रित बिगर बँक वित्तीय संस्था. आता बँकेव्यतिरिक्त म्हणजे सरकारी, सहकारी, सरकारी, व्यापारी या बँकां सोडून ज्या काही संस्था किंवा जे काही घटक लोकांना कर्ज देतात या सर्व घटकांचा समावेश अनियंत्रित बिगर बँक वित्तीय संस्था या घटकांमध्ये होतो. आणि या अनियंत्रित बिगर बँक वित्तीय संस्थांमध्ये काय काय समाविष्ट होतं बघा, तर यामध्ये प्रामुख्यानं चिट फंड्स, त्यानंतर कर्ज देणाऱ्या ज्या निधी कर्ज कंपन्या आहेत त्या निधी कर्ज कंपन्या आणि त्याचबरोबर इतर फायनान्स कंपन्या ज्या आहेत त्या फायनान्स कंपन्यांचा समावेश अनियंत्रित बिगर बँक वित्तीय संस्थांमध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी होतो. तर आपण या घटकांची माहिती बघूया. सर्वात अगोदर आपण चिट फंड्स काय आहे ते जाणून घेऊ. तर बघा, चिट फंड्स हा एक प्रामुख्यानं दक्षिण भारतामध्ये वापरला जाणारा किंवा कर्ज देण्यासाठी निर्माण करण्यात आलेला एक महत्त्वाचा असा घटक किंवा महत्त्वाची अशी संस्था आहे जिला चिट फंड्स या नावानं ओळखलं जातं. तर या चिट फंड्समध्ये काही ठराविक असे सभासद जे आहेत ते ठराविक असे सभासद त्या ठिकाणी घेतले जातात. सभासदांची संख्या त्या ठिकाणी चिट फंड्सच्या कार्यप्रणालीवर अवलंबून असते. कधी 10ही असतील, कधी 50ही असतील, कधी 100 असतील, कधी 1000ही सभासद असतात. आणि या चिट फंड्समध्ये जेवढे काही सभासद असतात त्या सभासदांकडून महिन्याला काही विशिष्ट अशी रक्कम त्या ठिकाणी घेतली जाते आणि सर्वांची मिळून जी काही एक विशिष्ट रक्कम तयार होते. उदाहरणार्थ समजा एका चिट फंडमध्ये 10 लोक आहेत आणि त्या 10 लोकांनी प्रत्येकाने 1,000 रुपये त्या चिट फंड्समध्ये जर टाकले तर साधारणतः एका महिन्याला 10,000 रुपये त्या चिट फंड्सचे जमा होतात. आता 10,000 रुपये जमा झाल्याच्या नंतर काय केलं जातं, तर रक्कम जमा झाल्याच्या नंतर ड्रॉ पद्धतीने 10 जणांच्या नावांच्या चिठ्ठ्या तयार करून एका बॉक्समध्ये टाकल्या जातात आणि एका अनोळखी व्यक्तीला ती चिठ्ठी उचलायला सांगितलं. त्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव असेल त्या व्यक्तीला ती 10,000 रुपये काही विशिष्ट व्याजदरानं मिळतात. अशा ह्या व्यवहाराला चिट फंड्स या नावानं ओळखलं जातं. आणि हे असे चिट फंड्स दक्षिण भारतामध्ये केरळ आणि तामिळनाडूमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कार्य करतात. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे निधी. तर निधी हा एक पारंपरिक लाभदायक असा प्रकार आहे. हा निधीच्या सदस्यांच्या योगदानावर त्या ठिकाणी अवलंबून असतो किंवा चालतो. निधीच्या सभासदांना माफक व्याजदरावर कर्ज दिलं जातं. कर्ज कंपन्या या वित्तीय कंपन्या असतात, त्या व्यापाऱ्यांना, लघुउद्योगांना आणि स्वयंरोजगारांना कर्ज पुरवतात. त्या अनियंत्रित असल्यामुळं कर्जावर उच्च व्याजदर सुद्धा त्या ठिकाणी आकारतात. म्हणजे हे जे घटक आपण बघितले आता, अनियंत्रित बिगर बँकेमध्ये निधी असेल, चिटफंड असेल, कर्ज कंपन्या असतील, तर यांच्यावर सरकारचा अंकुश नसतो आणि म्हणून या त्यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी व्याजदर आकारत असतात. तर अशा पद्धतीनं असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर्स, सावकार आणि अनियंत्रित बिगर बँक वित्तीय संस्था यांचा समावेश प्रामुख्याने त्या ठिकाणी होतो. तर अशा पद्धतीने नाणे बाजारातील संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्रातील घटकांची थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी पाहिली. त्यानंतर पुढचा भाग आपण जाणून घेणार आहोत तो म्हणजे नाणे बाजाराची पतसाधने किंवा नाणे बाजारामध्ये कोणकोणत्या पतसाधनांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्या पतसाधनांची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एकूण 5 पतसाधने जे या ठिकाणी दिलीत बघा, त्या 5 पतसाधनांचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत. तर नाणे बाजारामध्ये पुढील 5 पतसाधनांचा वापर केला जातो. ही कोणती पतसाधने आहेत बघा. पहिला आहे मागणी नाणे बाजार.
आता काय आहे हे मागणी नाणे बाजार? जेव्हा पैसे एका दिवसासाठी कर्ज म्हणून घेतले जाते किंवा दिले जाते तेव्हा त्याला 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा म्हणून ओळखला जातो. पैसे उसने घेतले जातात किंवा 1 दिवसापेक्षा जास्त काळ व 14 दिवसापर्यंत कर्ज दिले जाते तेव्हा त्याला मागणी नाणे बाजार पैसा किंवा नोटीस मनी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. म्हणजे 1 दिवस ते 14 दिवसापर्यंतच्या कालावधीसाठी जे कर्ज किंवा जे मागणी कर्ज दिलं जातं अशा मागणी कर्जाला नाणे बाजाराच्या भाषेमध्ये मागणी नाणे बाजार कर्ज या नावानं संबोधलं जातं. अशा प्रकारचं हे मागणी नाणे बाजार कर्ज नावाचं पहिलं पतसाधन आहे. त्यानंतर दुसरं पतसाधन आहे, त्याचं नाव आहे कोषागार बिले. कोषागार बिले काय आहेत बघा, तर तात्पुरती तरलता कमतरता दूर करण्यासाठी सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेने दिलेली अल्पमुदतीची साधने म्हणजे कोषागार बिले होय. एखाद्या बँकेकडे अचानक रोख पैशाची कमतरता जर भासली तर अशा बँकेला रोख स्वरूपामध्ये त्या बँकेची आर्थिक कमकुवतता दूर करण्यासाठी रोख स्वरूपामध्ये अल्प मुदतीसाठी जे कर्ज मध्यवर्ती बँकेकडून किंवा RBI कडून दिलं जातं अशा कर्जाला कोषागार बिल किंवा अल्पमुदती कर्ज या नावानं संबोधलं जातं. हे दुसरं पतसाधन आहे कोषागार बिल नावाचं. त्यानंतर तिसरं पतसाधन आहे ते म्हणजे व्यापारी पत्रे. बघा, व्यापारी पत्रे म्हणजेच वचन चिठ्ठी होत किंवा त्याला हुंडी या नावानं सुद्धा संबोधलं जातं. या व्यापारी पत्रामध्ये असतं काय, तर व्यापारी पत्रामध्ये एका व्यापाऱ्यानं दुसऱ्या व्यापाऱ्याला त्या पत्राच्या सहाय्यानं दिलेलं वचन असतं आणि वचन असतं एखाद्या व्यापाऱ्यावर जर आर्थिक आणीबाणीची वेळ आली तर तो व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याच्या नावानं त्या ठिकाणी जे काही व्यापारी पत्र आहे ते काढू शकतो आणि त्या व्यापारी पत्रामध्ये कोणत्या तारखेला किती रक्कम आपण X व्यक्तीला देणार आहोत ते सगळं नमूद केलेलं असतं. त्याच्यावर दोघांच्या सह्या वगैरे असतात आणि या व्यापारी पत्रामध्ये पैसे देण्याचं वचन दिलेलं असतं म्हणून त्याला वचन चिठ्ठी या नावानं संबोधलं जातं. आणि ही वचन चिठ्ठी एका निश्चित परिपक्वता कालावधीसह मान्यता आणि वितरणानुसार त्या ठिकाणी असते. ती हस्तांतरणीय असते आणि तिचं सहज हस्तांतरण सुद्धा करता येऊ शकतं. म्हणून व्यापारी पत्र किंवा वचन चिठ्ठी हा एक तिसरं पतसाधन आहे. त्यानंतर चौथं पतसाधन आहे ते म्हणजे ठेवींचे प्रमाणपत्र. ठेवींचे प्रमाणपत्र ही साधने असुरक्षित आहेत. वाणिज्य बँक आणि विकास वित्तीय संस्थांनी जारी केलेल्या वाहक स्वरूपात वाटाघाटी करण्यायोग्य साधनं म्हणजेच ठेवींचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी आहे. आणि आता शेवटचं पतसाधन किंवा नाणे बाजाराचं पतसाधन आहे ते म्हणजे व्यापारी पावती. व्यापारी पावती ही एक अल्प जोखीम असलेली परिक्रम्य आणि तरल साधने आहेत. ज्या पद्धतीने चेक आपला असतो जो काय होतो सहज हस्तांतरित होतो आणि तो तरल असतो. तरल म्हणजे चेकचं लगेच आपल्याला काय करता येतं, रोख पैशामध्ये रूपांतर करता येतं. तशाच प्रकारे ही व्यापारी पावती असते आणि ही एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याच्या नावानं काढलेली असते आणि तिच्यामध्ये जोखीम कमी असते व्यापारी पावतीमध्ये. आणि व्यापारी पावतीचं रूपांतर कधीही पैशामध्ये त्या ठिकाणी करता येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं मागणी नाणे बाजार, कोषागार बिल, व्यापारी पत्र, ठेवी प्रमाणपत्र आणि व्यापारी पावती असे हे 5 पतसाधन आहेत. या 5 पतसाधनांचा थोडक्यात आपण या ठिकाणी आढावा घेतला. इथं अशा पद्धतीनं आपण नाणे बाजारातील संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्रातील वेगवेगळ्या घटकांची माहिती, त्याचबरोबर नाणे बाजारातील पतसाधनांची माहिती या घटकांचा आढावा घेतला. इथं आपण थांबू. उद्याला आपण नाणे बाजाराच्या संदर्भातील पुढचा मुद्दा अभ्यासू. तोपर्यंत या ठिकाणी थांबू. धन्यवाद.